महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। भारत आणि अमेरिका यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या व्यापारी करारात केंद्र सरकारने देशातील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या शेती, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्राला मोठे संरक्षण दिले आहे। विशेष म्हणजे अमेरिकन उत्पादनांच्या संभाव्य आक्रमणापासून भारतीय बाजारपेठेला वाचवत निर्यात क्षेत्रासाठी मात्र नवे दरवाजे खुले केले आहेत। या कराराचा सर्वात मोठा विजय म्हणजे दुग्ध व्यवसाय क्षेत्राला दिलेले संपूर्ण संरक्षण। भारताने आपला दुग्ध व्यवसाय बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली केलेली नाही। यामुळे ग्रामीण भागातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या रोजगारावर आणि उत्पन्नावर कोणताही परिणाम होणार नाही। भारतीय डेअरी क्षेत्राने आपली स्वायत्तता राखली आहे, ही मोठी फायदेशीर बाजू मानली जात आहे। तसेच गहू, तांदूळ, मका, सोयाबीन, साखर आणि कुक्कुटपालन यांसारख्या उत्पादनांवर कोणतेही आयात शुल्क कमी केलेले नाही। या करारातून भारताने केवळ स्वतःच्या बाजारपेठेचे संरक्षण केले नाही, तर अमेरिकन बाजारपेठेत भारतीय वस्तूंसाठी मोठी सूट देखील मिळवली आहे। छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास आणि भूगोल आज आपण पाहतो तसा उरला नसता, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या अलौकिक कार्याला वंदन केले आहे। किल्ले शिवनेरी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते। यासोबतच 2030 ला 420 शिवजयंती भव्य दिव्य स्वरूपात साजरी करू, अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली आहे। चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रामधील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पर्यायी रस्त्याचे काम हाती घेतले असून ते सध्या अंतिम टप्प्यात आहे। चाकण, तळेगाव, शिक्रापूर हा मुख्य मार्ग दोन्ही औद्योगिक क्षेत्रांसाठी महत्त्वाचा असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वर्दळ असते। याच पार्श्वभूमीवर MIDCने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून सुरू होणारा आणि पुढे नाशिक महामार्गाला जोडणारा पर्यायी रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे। देहू रोड कडून तळेगाव औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करता येण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे। 40,000 कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात उद्योगपती अनिल अंबानी यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे। या प्रकरणात चौकशीसाठी 26 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत। सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे। सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाला मंजुरी मिळाली आहे। सोलापूर महामार्गातील भुरीकवटे, वागदरी, अक्कलकोट, तोळनूर ते कर्नाटक राज्य सीमा सेक्शनच्या 47 किमीच्या रुंदीकरणासाठी 353 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। यामुळे आता वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। महाराष्ट्र ATSने 3 दिवसांपूर्वी पुसद आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले होते। या सर्च ऑपरेशन दरम्यान पुसद येथे राहणाऱ्या काही मुस्लिम युवकांचे मोठ्या प्रमाणावर रॅडिकलायझेशन केले जात असल्याची माहिती समोर आली आहे। अहिल्यानगर व यवतमाळ मध्ये ATSने 21 ठिकाणी छापे टाकून फुटबॉल क्लबच्या नावाखाली चालणाऱ्या कट्टरतावादी नेटवर्कचा पर्दाफाश केल्याची माहिती आहे। दरम्यान युवकांना खेळाच्या बहाण्याने केरळ आणि बंगालमधील कट्टरतावादी छावण्यांमध्ये पाठवले जात असल्याची देखील माहिती समोर आली आहे। या छाप्यांनंतर एक मोठं दहशतवादी कनेक्शन उघड करण्यात ATSला मोठं यश आलंय। देशातील 9 कोटींपेक्षा जास्त शेतकरी PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत। PM किसान योजनेत आतापर्यंत 21 हप्ते देण्यात आले आहेत। शेतकरी 22व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। हा हप्ता फेब्रुवारीमध्ये येणार असल्याचे बोलले जात होते। दरम्यान अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। दरम्यान आता होळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असं सांगण्यात येत आहे। राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये 1992 पर्यंत असलेली स्वीकृत सदस्यांची नियुक्ती बंद झाली आहे। बंद झालेली ही नियुक्ती पुन्हा एकदा सुरू करण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत। जिल्हा परिषदांमध्ये तब्बल 38 वर्षांनंतर आता स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे। पंचायत समित्यांमध्ये पहिल्यांदा स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत। या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया आता वेगाने पूर्ण केली जात आहे। पुणे येथील मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी खारगे चौकशी समितीचा अहवाल अद्याप सीलबंद असून त्याचे वाचन केल्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। मुकेश अंबानी यांनी दिल्लीतील कार्यक्रमात भारताला AI क्षेत्रात नंबर 1 बनवण्यासाठी 10 लाख कोटींच्या गुंतवणुकीचा मेगा प्लॅन जाहीर केलाय। भारताकडे लोकशाही आणि तरुणांची ताकद तर होतीच, पण आता आपल्याकडे डिजिटल ताकदही आली आहे। या तिन्ही शक्ती एकत्र आल्यावर जगातील कोणताही देश भारताचा सामना करू शकणार नाही, असा विश्वास देखील मुकेश अंबानी यांनी यावेळी व्यक्त केलाय।
जागतिक कृषी व्यापाराच्या स्पर्धेत भारत पुन्हा एकदा ठामपणे पुढे येत आहे. भारतीय तांदूळ निर्यातदार महासंघाने जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांच्या एका सदस्य कंपनीने अमेरिकेला तब्बल 5,000 टन प्रीमियम भारतीय बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी मोठा व्यावसायिक करार यशस्वीपणे पूर्ण केला आहे. हा करार केवळ निर्यातीचा व्यवहार नसून भारत अमेरिका कृषी सहकार्य अधिक मजबूत होण्याच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल मानले जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी 10वीची परीक्षा शुक्रवारी 20 फेब्रुवारी 2026 पासून म्हणजेच उद्यापासून सुरू होत आहे. यंदाच्या 10वीच्या परीक्षेसाठी राज्यात 16,15,889 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा शुक्रवारी 20 फेब्रुवारी पासून सुरू होईल तर शेवटचा पेपर बुधवारी 18 मार्च 2026 रोजी असणार आहे. राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक राज्याचे सरकार आर्थिक तोट्यात आणि कर्जाच्या ओझ्याखाली असतानाही त्यांच्या निवडणुकीआधी रोख रक्कम वितरित करणाऱ्या योजनांच्या घोषणा केल्या जातात. किरापत वाटण्यापेक्षा सरकारने रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करायला हवे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी भारताच्या सुरक्षेसाठी सर्वात धोकादायक व्यक्ती बनले आहेत. ते भारताविरोधी शक्तींशी संबंधित आहेत. ते परदेशात आणि देशात नक्षलवादी, अतिरेकी आणि जॉर्ज सोरॉस सारख्या लोकांना भेटतात असा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात नव्हे तर घातपात आहे असा थेट आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार करत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातावरून रोहित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट करत हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. रोहित पवार यांनी 2 वेळा अभ्यासपूर्वक पत्रकार परिषद घेत या दुर्घटनेवरून गंभीर सवाल केले. अशातच रोहित पवार हे अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी करत असल्याने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे.